आणि कीर्तन सुरू झालं ना अर्ध कीर्तन मग जरासं कीर्तन बरं वाटलं एकमेकीने धक्के माय वाहनाला दिसत नाही पण कोणाला वाटते पण आता
आम्हाला सांगितलं की कीर्तनात थोडासा विनोद, कीर्तनात विनोद सांगू का बाबा? आता या महापोराची मला बंदी आहे, कीर्तनात विनोद नका करत जाऊ, हसवत जाऊ नका, आता चांगल्या गोष्टी सांगत जा. काहून तर तुम्ही आता समजदार झाले. म्हणजे म्हणते आता तुम्ही समजदार झाले. म्हणजे मी आणलं काहून तू हाचा होता तेव्हा मी समजदार नव्हतो का? मी म्हणलं माया विनोदाच्या भरोशावर भावाजी, माया विनोदाच्या भरोशावर 70,000चा मोबाईल वापरते बरोबर, एवढा इंग्रजी कवला खपरेलच्या खपरेल. मी 70चा नाही 1,00,000चा घे, तो बाप राज्यानं पैसे आणते. पण पोरग बयकलं बाबा, संडासात गेलं तरी मोबाईलच घेऊन जाते. आपल्याला म्हणून लागते येणारे बाहेर झाले असेल तर धुणं चालणं बाहेर येणं, हँग झाले मोबाईलनं. मी महापोराले म्हणतो पण समजणे वाले को पोर हो, मोबाईल चांगला आहे का वाईट आहे रे? टीव्ही खाल्ली, घड्याळ खाल्ली, सरळ जग खाल्लं. त्या रेडू खाल्ला, रेडू कोणी ऐकत नाही, टीव्ही कोणी पाहत नाही, घड्याळ कोणी बांधत नाही, पाहुणे आवणे खाल्ले, पोऱ्या खाल्ल्या मोबाईलनं. पोऱ्या खाल्ल्या नाही का? लॉकडाऊन मध्ये बाबा येणं झालं बंद होतं तरी 20 पोरी गेल्या आमच्या जिल्ह्यातल्या पोहून. पांघरुणात चेटिंग करे. हसासाठी नाही सांगत, समजून घ्या. त्या पोऱ्याचे लग्न व्हायचे असेल त्याच्यासाठी एक संदेश आहे. तुमचा वडिलाच्या रूपाचा असेल तर वडील म्हणा, आप्पाच्या रूपात वयाचा असेल तर आप्पा. हे पोऱ्या हो, लहान लहान पोऱ्या हो, म्हणजे आप्पा म्हणता तुमची आजी मेली असेल तर वय पाहून नातं सांगा लागते बाबा, नाही का? नातीच्या वयाच्या असल्या तर नाती, पोरीच्या वयाच्या असल्या तर पोरी, बहिणीच्या वयाच्या असल्या तर बहिणी, आईच्या वयाच्या असल्या तर आई, आजीच्या वयाच्या असल्या तर आजी, बायकोच्या वयाच्या असल्या तर. तुमच्या मनानं अर्थ नका लावू. बायकोच्या वयाच्या असेल तर आमची भाभी माय, तुम्ही तुमच्या मनानं अर्थ लावायचा. पोऱ्यावर जे लग्न व्हायच्या पोऱ्या असत, हात जोडून पाया लागतो तुमच्या, छाती काढून चालणाऱ्या बापाले खाली मान घालून चालायचं काम नका पडू तू. हे पोऱ्याच आहे बाबा, यायला समज नसते. पण आपल्याला तर अक्कल पाहिजे. बापाले महाराजाले अक्कल नाही पाहिजे का? हे पोऱ्याला समज असते का? 18 वर्षाच्या पोरीला समज असते का? 2 लेकरं झाल्यावर बाया नवऱ्याने भादरू नका म्हणते. आता 2 लेकरं झाल्यावर जर बाया नवऱ्याने उलटून बोलते तर त्या लेकराच्या जातीने काय समज असते? सरकारले काहीच मागू नका, सरकारले घरकुल मागू नका, हिर मागू नका, 1500 मागू नका, काहीच मागू नका. पेट्या तर नाहीच नाही. पेट्याचं पीस आलतं का इकडं? आणते का बाबा? आमच्या इकडे आलतं बाबा. मला आमच्या घरी पेटी भेटली, आणली होती उभारीनं. पण त्या पेटीच्या दिवशी किती वाजता गेल्या घर आमच्या गावातल्या बाया? 4 वाजता सकाळी. आता मला काही माहित नाही. 50 बाया काय 4 वाजता बाई थांबली भाजीवर. सकाळी पांघरून चहा करायला, काकडा करायला लागते ना, बाईच गायब. आता बायको गायब झाल्यावर बीपी वाढत नाही का बाबा? कामं चालू म्हणजे मग गुल्ल्या टाकू का, झापू टाकू, लपा टाकू का, असं बायको गायब झाल्यावर बाहेर आलं तर बाहेरचे बुढे माणसं म्हणजे माई गायब आहे, ते म्हणजे माई गायब. 50 बाया गायब होत्या. जिल्ह्याच्या ठिकाणी पेट्या आणाले. सकाळी 6 वाजता तिथं होतं. चपराशानं गेट बंद केलं. हो, गेटून उड्या टाकून बुड्या. एका बुडीचं तर लुगडं गेटले, बुड्या पिसा. फुकटचं काही घ्यायचं काहीच सरकारने मागत नाही. फक्त एकच मागता, 2 गोष्टी मागता. कोणत्या? सरकार कुठून देणार आहे? सरकार तुम्हाला देण कुठून? तुमच्याच मांडीचं मास काढते, गालाले लावते, तुमच्याच नवऱ्याच्या दारूच्या पैशाचा टॅक्स घेते आणि तुम्हाला 1500 देते. आपली जीएसटी घेते आणि आपल्याला घरकुल देते. सरकार कशी आहे तरी काय? फक्त 2 गोष्टी मागा. सरकार करायचं असेल तर दारूबंदी करा. कितीतरी बाया विधवा होऊ राहिले, कितीतरी लेकरं अनाथ होऊ राहिले. आणि करायचाच असेल तर 18 वर्षाच्या पोरीच्या हाती जे कायदा आहे ते त्याच्या माईच्या हाती द्या, जमत असेल तर. विठ्ठला विठ्ठला माहित आहे, पोराचा हात जर मोडला ना ऍक्सिडेंट तरी बाप लढत नाही. पण बाप पोरीच्या लग्नात लढल्याशिवाय फक्त पोरीसाठी बाप जगते. त्याला जगू द्या, जगू द्या. तुमच्या भरोशावर आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आवाज एवढाच जमते. आवाज एवढाच जमते, फक्त साफ पाहिजे थोडस. आमचा आम्हाला रिटर्न भेटला पाहिजे.
तुम्हाला ऐकू जावं आम्हाला ऐकू नाही यावं. चरक्यानं रस लोकाले पाजाव, चरक्याच्या पोटात काहीच नाही जावं. काही फायदा आहे का? तोंडीचा रस भरी मांदना एरी करी भ्रमणा कर करी तू. त्यानं याच्या ओव्या लोकाले सांगायचं कीर्तन आणि आपल्या पोटात काहीच नाही. लोकाले सांगे ब्रह्मज्ञान आणि आपले लोकाले सांगे खरं खरं आणि आपल्या घरी गिर्याण्यातले पोरं. तसं नाही झालं. आम्हाला बी कीर्तनात आनंद भेटला पाहिजे. महापौर्ग म्हणते मला विनोद करू नका. पोरगच नाही म्हणत बाबा. बरेच आता लोक मध्ये मार बंदी आणून राहिले. हासवल्यानं देव भेटत नाही म्हणजे तुझे महाराज मले म्हणते ती मले. मी काय साधा माणूस आहो का? 200 कीर्तन करतो ना. अजून 50 कीर्तन राहिले फक्त. आता 150 कीर्तन केले. पण बाबा त्याच्यात सुख नाही हो. एका परवाच्या दिवशी 3 कीर्तन केले. 3 पाकिट नेले घरी. नातू धावतच आला आप्पा आप्पा करत. त्यांनी 1 पाकिट दिलं. त्यानं मुकाट घेतला. आय लव्ह यू आप्पा. 1 पाकिट पोराले दिलं. त्यानंही मुका घेतला. आय लव्ह यू पप्पा. 1 पाकिट सुनीच्या सासूला दिलं. वाटते आ गया. तुम्ही समजता तसं काही नाही. तिनं मग तोंडावरच मागलं ते पाहतो. कुठले का सुटले फिरता म्हणे गण गण गण. पागल हा म्हणे तुम्ही. घरदार सोडून लेकर बाय सोडून काय काय सांभाळू म्हणे. मी मला काहीच नको सांभाळू. फक्त ते तोंड सांभाळ. आणि तिनं पागल म्हणलं तेव्हा मला समजलं बाबा गोष्ट तिची 100% खरी आहे. तुम्ही पागल आहात. हे पागल आहे. मी पागल आहोत. पागल नाही का? सोन्यासारखे लेकरं घरी सोडून लोखंडासारखी बायको सोडून अनवळखीच्या गावातील बडबड करतो. पागल नाही का? त्याला एवढी गोष्ट घरी नाही जातात. घरी हुशार म्हणून जगल्यापेक्षा कीर्तनात पागल म्हणून मरा. मोक्ष भेटेल. घरी उद्धार होत नाही. कीर्तनात उद्धार होते. घरी होते का बाबा? संसारात किती का हुशार असू द्या. दुर्वेदन पाहिला. दुर्वेदन माहित आहे सर कोणाचं पोरग होतं? दुर्योधन. तू दुर्योधन ते मांडी फुटली ते धृतराष्ट्राचं गाडी वाजवा द्यायचं टाकायची. दुर्योधन धृतराष्ट्राचं मान होतं. ते धृतराष्ट्राचं मा असतं तर मी त्याने अगोपणा करूच दिला नसतं. पण ते धृतराष्ट्र आंधळ आहे ना. आंधळ्याचे लेकरं रव त्यांना तोंड का पाहिल्यासारखं आहे का? आणि कोण कीर्तन करायचं दिसल्याशिवाय कीर्तन बोल लागत. बातम्या पाहायच्या असते काय ऐकायच्या ऐकायच्या. तरी बातम्या वाजायचे तोंड पाहिल्याशिवाय बातम्या बोल लागत. आमच्या घरात बाबा आम्ही लहानपणी टीव्ही बालगाव पांढरी ज्याच्या घरी जाऊ ते बुडा आम्हाला हकलून दे 9 वाजल्याची. तरी आम्ही टीव्हीतून पाहू. टीव्ही नवीन होती पांढऱ्या. बुडाच्या बातम्या वाजीचे मोठे हे काचा कशी ते बावरलं म्हणलं बुडगं. चला वासरू आणि गाय श्रोता आणि वक्ता हे दोघं एक झाल्याशिवाय गायी बसवत वासरू झाल्याशिवाय गाय पाना सोडत नाही. श्रोता वक्ता एक झाल्याशिवाय कीर्तन बोल लागत. कीर्तन करतो बाबा. हसुल्यानं देव भेटत नाही असं नासमज लोकांचा गैरसमज आहे. हसुल्यानं देव भेटते. हसुल्यानं देव भेटते. पैशानं देव पैशानं देव भेटत. तुम्ही नाही म्हणलं की मी हो म्हणतो. भेटते. प्रसिद्ध करून देते. झाडाले पैसे लागत लागते. मी सिद्ध करून देतो बाबा. केलेलं पाप भोगाच नाही भोगा लागत. देवा शपथ सांगतो. दुःखाचं प्रारब्ध भोगाच नाही भोगा लागत. सिद्ध करून द्या. हसवल्यानं देव भेटत भेटते. पाहता एका मिनिटात सिद्ध करून देतो. केलेलं पाप भोगाच लागते नाही भोगा लागत. भागवतात येत जा. कीर्तनात येत जा. संकीर्तन करत जा. जडतीनं पापे जन्मांतरीचे बाबा जडून खात होते. भोगाचं काम. दुःखाचं प्रारब्ध भोगाच लागते म्हणते. 365 दिवस दुःखाचं प्रारब्ध सुदामाचं होतं. पण जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणलं तर सुदामपुरी सोन्याची झाली होती. दुःखाचं प्रारब्ध भोगाचं काम नाही. एका जनार्दनी भोग हरिकृपे त्याचा. देवाची जर कृपा झाली तर दुःखाच्या प्रारब्धाचा नाश झाल्याशिवाय झाडाले पैसे लागत
नाही. आणि पराठीच्या झाडाला काय लागते? कापूस. आणि कापसाचे काय येते? शेमऱ्या लागायला पाहिजे का ते? राहिला प्रश्न पैशानं जे भेटत. 400 वर्षाच्या पहिले जगद्गुरु तुकाराम महाराजांची 65 लाखाची जागिरी होती. समाजाला वाटून दिली. अंतकाळी विठू आम्हाशी पावला. विठ्ठल विठ्ठल आता देव द्यायले देव पैशाने भेटला. तुम्हाला भेटून देऊ का देव? तुम्हाला जाऊ द्या, देव भेटून नाही देत, तुम्हाला देवच करून टाकतो. उद्या पार्टी तुम्हाला देव म्हणलं पाहिजे लोकांनी. करू का असं? करू. तुम्हाला उद्या जर देव नाही म्हणत ना कोणी, कीर्तन करणं बंद करतो. फक्त गरीबाच्या लेकरात गरीबाच्या पोरीच्या लग्नाला मदत करा आणि बिमार माणसाला पैसे द्या, दवाखान्याची व्यवस्था करा. त्याच्या घरचे तुम्हाला देव म्हणून डोक्यावर घेऊन फिरवेल. काय आता पैशानं देव भेटत, आपला हसवल्यानं देव भेटत नाही. भेटते. शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज 12व्या शतकात 700 वर्षाच्या पहिले अध्यात्म सांगत होते. आमचे बाबासारखे 2 भागवतकार आहे अध्यात्म सांगायचे. याच्याच सारखे सांगत होते पुराण. पण 2-4 बुडे 100 गडी होते कामाले. हजारो एकर जमीन होती एकनाथ महाराजांच्या घरी. ऐकायला येणाऱ्याला पूर्णाच्या पोळ्याचं जेवण देईन की ऐकून झाल्यावर किलो गुड घरी न्यायला दे तरी लोक येते. कारण अध्यात्म सांगायचे. नाथबाबानं ज्यावेळेस हास्यरस वापरला, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई. लोक मावे नाही बाबा मंडपात. हसवले लोक तर लोक मंडपात मावे नाही. नाथबाबाच्या घरी देवाने 36 वर्ष पाणी भरलं. कोणी म्हणते हसवल्याने देव भेटत नाही. विडलं हसवल्यानं देव भेटत नाही. आणि काऊन हसवता तुम्ही? हसवल्यानं देव भेटते. बाबा तुम्हाला जर हसवलं तर तुमचं टेन्शन फ्री होते का? आणि दुःखी लोक लढत आहे. आणि लढणाऱ्या लोकांना हसवलं पुण्याचं तिळपराई दुसऱ्याची पीडा जाणणं आणि त्या लढणं दूर करणं, त्याला हसवणं हे पुण्याचं. काऊन हसवता बाबा? जन्मले तेपासून आपण लढतच आहोत. काय जन्मले तेपासून लढत. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो पोटातही लढलो आपण. पोटात लढलो. काय प्रमाण आहे काय सांगू? गर्भीची किंवा मातेची उदर कोरी बचवली विष्टेच्या दातरी नाकी तोंडी क्रमीकडे गर्भवतीचे दुःख काढले. पोटात लढलो आहे आम्ही. लढलो काय? आईच्या पोटात फ्रीज नाही, एसी नाही, कूलर नाही. इष्टा हा इष्टा. संत त्याला इष्टा म्हणते, आपण त्याला नरक म्हणतो. उकडोनी नवमाचवरी जन्मोनी मरती. पोटात इष्टा आहे नरक. त्या नरकावर 9 महिने 9 दिवस 9 मासवरी 9 महिने 9 दिवस त्याच्यावर खत शिजलं. पोटातही आपण लढलो. पोटात लढलो. जर बाहेर आलो जर नाही लढलं तर डॉक्टर चापट मारून लढवते. लेकरं लढते काय? हो मनाचा 500 रुपये देतो. झाल्याबरोबर डॉक्टर लढवते. आणि शाळेत गेल्यावर मास्तर लढवते. लग्न झाल्यावर बापरे त्याच्यात कबूल केलं. ते बिचाऱ्या घोडे असतील काय? बायान काम केलं मी नाही म्हणत, आपण अजिबात म्हणत नाही, तुम्ही नाही म्हणत. पण त्याचं एक मन आहे. बाया खरी सांगू, बाया काम नाही वाया जात हो. बाया आहे म्हणते जग आहे. भले लोक विचारते जगातलं खरं सोनं काय? तरी तुमच्याकडे आहे खरं सोनं बाया आहे. जेव्हा छोटं पाणी वगैरे शकत. फक्त तुमचा अधिकार तुम्हाला माहित नाही. तुमचा अधिकार. माझ्या नाताची आजी म्हणते मी तुमच्यासारखं वागतो म्हणते. म्हणजे म्हणते नाही काऊन वागते तू माझ्यासारखी? तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे हो. पण तू श्रेष्ठ जरी आहे पण तू माझ्यासारखी वागू शकत नाही. काऊन म्हणे? म्हणजे मी आंघोळीच्या बाबतीत टावेलावर बाहेर येतो. तुला येता येत? काऊन नाही येत आहे? सोनं अनुवानी फेकता येत नाही. लोखंड कुठेही पडलं तर हुंग आपण लोखंड आहोत. आणि बाया सोनं आहे का नाही? सोन्याचं मंगलसूत्र होते, डोक्यावर बिंजी होते. लोखंडाचे होते का? लोखंडाचे ट्रॅक्टर कुराडा पावडे ते कसा कुत्रे मुत्ते त्याच्यावर पाना लोखंड पोट्यातच असते का नाही? आणि सोनं कपाटात. कपाटात काऊन? सोन्याचं रक्षण करावं लागते. माणूस
माणूस कुठेही गेला तरी भेव नाही, पण चोरापासून सोन्याचं रक्षण करावं लागते आणि नालायक लोकांपासून बायाचं रक्षण करावं लागते. विठ्ठल आणि सोन्याचा कळसही होते बाबा, होते काय नाही? सोन्याचा कळस होते, फक्त घरी गेल्यावर म्हणू नका नवऱ्याने तुम्ही लोखंड व्हा, मी सोनंवर, मी दिवाणवर, तुम्ही कोठे आहात. सांगू आता, तुमची लय मोठेपणा केला, आमचा लय खालीपणा केला नाही, पण आपण कोण होय सांगू? हे सोन्याचा कळस होय, आपण कळसाखालचं मंदिर होय, आपण कळसाखालचं मंदिर. ज्या ज्या कळसाचं मंदिर गेलं त्याच्या जीवनात दुःखाशिवाय त्या बायाचा मालक गेला ते दुःखच आहे ना. आणि सोन्याचा कळस व्हा तुम्ही, आणि मंदिर नसलं तर काय सोन्याचा कळस म्हशीच्या शेंगात घालसाल. म्हणून आम्ही कळस बाया सोनं आहे जगात. बायासारखी किंमत मी कोणाला देत नाही. बायाची बायाला देऊ का? पंचपक्वान्नाचं ताट आहे पण त्याच्यात मीठ नाही, झिरो बजेट आहे ते. शरीर सुंदर आहे पण त्याच्यात प्राण नाही, मेलेला माणूस आहे ते शरीर झिरो आहे. हे एवढं मोठे 14 लोकातलं एक लोक आहे. अतल वितल सुतल मातल रसातल पाताल भू भू स्वजन तपसत्य लोक, हे एक मृत्यू लोक. त्या मृत्यू लोकात एवढं जग सुंदर आहे, पण हे बाया जर नसलं तर हे जगही शून्य आहे. बाया जर नसलं शून्य आहे. म्हणून लग्न झाल्यावर बायको लढवते आणि म्हातारपणी ओरगन सून लढवते. आणि जर भजन कीर्तन नाही केलं, भागवत नाही केलं, साधू संतांचं पूजन नाही केलं, देवाचं भजन नाही केलं, मायबापाची सेवा केली नाही, आल्या गेल्याचा आदर केले नाही, पायानं तीर्थयात्रा नाही, हातानं दान धर्म नाही, देवाबद्दल निष्ठा नाही, कंठामध्ये नाम घेत नाही, चांगले चालले नाही, चांगले बोललं नाही, चांगलं खाल्लं नाही, चांगले राहिलं नाही, चांगलं पाहिलं नाही, तर मराठ्या वेळेस मात्र यमाचे दूत लढवते. विठ्ठल आता कीर्तन चालू हाच आहे. आता मरण चांगलं व्हासाठी, मोक्ष भेटासाठी फक्त एकदा भजन तुम्ही सर्वजण. हरी मंगल भवन